ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्ण आजी अश्विनला म्हणतात, अश्विन तुला आता आशीर्वाद मिळाला आहे. म्हटल्यावर माझी नात सून लवकरच या घरी येणार आहे. पूर्ण आजीचं हे बोलणं ऐकून अर्जुन म्हणतो, पूर्ण आजी तुझी नात सून ऑलरेडी या घरात आहे. अर्जुनचं हे बोलणं ऐकून सायली आणि घरातले सगळेजण अर्जुनकडे पाहतच राहतात. पूर्ण आजी अस्मिताला म्हणतात, तू पण जा आणि नमस्कार कर. तेव्हा अस्मिता तोंड वाकडा करत जोगतीने पुढे जाते आणि त्यांचा आशीर्वाद घेऊ लागते. तेव्हा जोगतीन तिला म्हणते, तुझ्या हक्काची जागा कुठे आहे ते अगोदर ओळखायला शिक. हे ऐकून कल्पनासुद्धा म्हणते अस्मिताला, समजलं का तुला? तुझ्या हक्काची जागा म्हणजे तुझं सुख तुझ्या सासरच्या घरी आहे. नंतर पूर्णाजी तन्वी म्हणजेच प्रियाला पुढे यायला सांगतात. प्रिया खूप घाबरते आणि पुढे येते आणि जोगतीनेचा आशीर्वाद घेते. तेव्हा जोगतीन प्रियाला म्हणते की देवी आईचं तुझ्याकडे लक्ष नाही असं समजू नकोस आणि जे तुझ्या हक्काचं नाही ते खेचून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि हे ऐकून प्रियाला मागच्या गोष्टी आठवतात. पुढे जोगतीन म्हणते, कारण जे ज्याचं आहे ते त्याला परत मिळायला सुरुवात झाली आहे. अर्जुन हे सगळं ऐकत असतो आणि तो विचार करायला लागतो की ही बाई नेमकं कशाबद्दल बोलते, काहीच कळत नाहीये. प्रियानंतर विमला जोगतीनेचा आशीर्वाद घ्यायला जाते आणि जोगतीन तिला म्हणते, तू दोन्ही हाताने माया लुटतेस, परक्या माणसांना माया लावतेस, ही सेवा फुकट जाणार नाही. देवी आई तुझ्यावर कृपा करणार आहे. जेव्हा पूर्ण आजी जोगतींचा आशीर्वाद घेतात तेव्हा त्यांना जोगतीन म्हणते की तू भरकटत चालली आहे, लोकांच्या जाळ्यात अडकत चालली आहे, वेळी सावध हो. जाळ्यात म्हणजे मी नाही समजले असं पूर्ण आजी विचारतात. त्यावर जोगतीन म्हणते, तुझ्या जीवाभावाची माणसं तुझ्या जवळच आहेत, तुझ्या आसपासच आहेत, पण तू त्यांना ओळखण्यात कमी पडते. त्यावर पूर्णाजी म्हणतात, मला अजूनही कळालं नाही, पण मी हे लक्षात ठेवून नक्कीच या गोष्टीचा प्रयत्न करेन. कल्पना आणि प्रताप हे दोघेही आशीर्वाद घेतात. तेव्हा जोगतीन त्यांना म्हणते, तुमच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. सायली कल्पनाला विचारते, आई आपण यांची ओटी भरूयात? तेव्हा कल्पना म्हणते हो आणि जोगतीनेला बसायला सांगते. सायली जोगतीनेची ओटी भरायला सुरुवात करते तेव्हा जोगतीन तिच्याकडे पाहतच असते आणि तिला म्हणते, काळजी करू नको सायली. हे ऐकून अस्मिताला धक्काच बसतो. ती मनातल्या मनात विचार करते, या जोगतीनेला सायलीचं नाव कसं माहीत? ही खरंच देवीचं रूप तर नाही ना? म्हणजे हे जे बोलते ते सगळं खरं असेल. जोगतीन सायलीला म्हणते, तुला एका अग्निदिव्याला सामोरं जावं लागतंय, पण कोणती बी काळजी करू नकोस, तुझ्यात एवढं पावित्र्य आहे, तुझ्याजवळ कोणतीच वाईट गोष्ट फिरकू शकणार नाही. सायली जोगतीनेला म्हणते की माझे मधुभाव सुटतील ना? त्यावर जोगतीन म्हणते, देवी आई कोणाचाही पदर रिकामा सोडत नाही, तिच्यावर फक्त विश्वास ठेव. जोगतीन सायलीला आशीर्वाद देते आणि तिथून निघून जाते. ज्या गुंडाला सायलीला मारण्याचं काम दिलेलं असतं ते काम त्याने चोखपणे पार पाडलेलं नसतं, म्हणून अण्णा त्या माणसाला म्हणतो, मी आता तुला सोडणार नाही. तन्वी घरातून बाहेर रागारागात चाललेली असते. तेव्हा अस्मिता तिला अडवते आणि तिला विचारते, ती जोगतीन नेमकं तुझ्याबद्दल काय बोलत होती? त्यावर प्रिया म्हणते, काय माहीत, मलाच माहीत नाही, आणि तिने मामीला कसला स्टुपिड आशीर्वाद दिलाय. अस्मिता प्रियाला म्हणते, अगं ते सगळं काही खरं होणार नाहीये, तू टेन्शन नको घेऊ, आपण आपलं काम सुरू ठेवूयात. आता तर आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की ते खरे नवरा बायको नाही आहेत. तेव्हा प्रिया म्हणते, पण कसं सिद्ध करायचं? आपल्या हातातून सगळं सुटत चाललंय. आणि प्रिया तिथून निघून जाते. अस्मिता मनातल्या मनात विचार करत असते की जर तन्वीने गिवअप केलं तर सायली घरात कायमची टिकेल. ती म्हणते, नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. इकडे अण्णा त्या गुंडाला टेबलवर पाडून लाकडीने त्याचा गळा दाबत असतात. तेवढ्या तिथे साक्षी येते आणि अण्णाला थांबवते. तो गुंड तिथून पळून जातो. साक्षी अण्णाला म्हणते, आधीच तुम्ही काय काय करून ठेवलं नाहीये, ते निस्तारण्यासाठी आमच्याकडे वेळ नाहीये आणि कसं निस्तारावं हे सुद्धा जमत नाहीये. अण्णा हे सगळं काही अगोदर थांबवा, नाहीतर आपल्याला खरंच खूप महाग पडेल हे. अर्जुन सायलीला गोळ्या खायला देतो. सायली म्हणते की त्या जोगतीनबाई असं का म्हणाले असतील की आपण नाटक करतोय? तर अर्जुन म्हणतो, त्यांनी एक्सप्लेन केलंय ना की आपण सगळे नाटकच करत आहोत, पपेट आहोत आपण सगळं मनावर घ्यायचं नसतं, आपण नाटक करतो हे कोणालाही समजणार नाही. त्यावर सायली म्हणते, आणि त्या आशीर्वादाचं काय? 1 वर्षाच्या आत घरात पाळणा हलणार. तेवढ्यात कल्पना दरवाजा ठोठावत विचारते, आत येऊ का? कल्पना त्या दोघांच्या हाताला पकडते आणि बेडवर बसवते आणि म्हणते की मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा सायली आणि अर्जुन खूपच घाबरतात. कल्पना म्हणते, जोगतीन जसं म्हणाली तसं 1 वर्षात पाळणा हल्ला पाहिजे बरं का? आणि हे ऐकून अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतच राहतात आणि ते दोघेही हो असं उत्तर देतात. रात्री सायली डायरीमध्ये काहीतरी लिहित असते. अर्जुन तिला विचारतो, बऱ्याच दिवसांनी तुमची ही सिक्रेट डायरी बाहेर आली आहे, तुम्ही काय लिहिता याच्यामध्ये ते तरी सांगा. सायली काहीच सांगत नाही. सायली अर्जुनला नंतर ती डायरी दाखवते तर त्यामध्ये हॉस्पिटलचा सगळा काही खर्च लिहिलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही हा खर्च का लिहिताय? काही गरज नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, हॉस्पिटलचा खर्च 10.5 लाख झालाय. एवढं कोण कोणासाठी करतं? आपलं लग्न फक्त 1 वर्षासाठीच आहे. तुम्ही अगदी कोणतीही तक्रार न करता माझ्यासाठी एवढा मोठा खर्च केलात. जर मी आता आश्रमात असते तर कदाचित माझा जीवही गेला असता, पण माझ्यासाठी एवढा खर्च कधीच कोणी केला नसता. मला हे पैसे तुम्हाला परत द्यावेच लागतील आणि जर असं मी केलं नाही तर तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेते असं होईल. परक्या मुलासाठी एवढं कोणी करतं का? हे ऐकून अर्जुनला वाईट वाटतं.
पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली खर्च देण्याचं ठरवते तेव्हा अर्जुनला खूप राग येतो. तो जोरात ती डायरी खाली आपटतो. दुसरीकडे तन्वी आणि नागराज बोलत असतात की 20 वर्षांपूर्वी फक्त 3 माणसांना मारायचं काम दिलं होतं, परंतु त्याला तेही जमलं नाही. तेवढ्यात तिथं रविराज येतो आणि तन्वी असं जोरात ओरडतो. अर्जुन सायलीच्या डायरीमध्ये काहीतरी लिहित असतो.